काय हो, तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये मिरच्या घालून पाहिलात का? तर एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. अगदी तोंडाला चव नसेल तरी सुद्धा तुम्ही ही एकदा रेसिपी करून पाहिलात तर सर्व भाज्या सुद्धा फिक्या पडतील, एवढी भन्नाट आणि जबरदस्त होणारी रेसिपी आहे. तर त्यासाठी काय करायचंय बघा. सुरुवातीला आपल्याला एक कढई गॅसवरती ठेवून घ्यायचे. कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचंय. 2 ग्लास इतकं पाणी घालायचं. झाकण ठेवून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली की आपण ज्या मिरच्या घेतल्या त्या देठासहित मिरच्या धुवून घ्यायच्या सुरुवातीला आणि नंतरच आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे. एक 5 मिनिटं फक्त झाकण ठेवून मिरच्या छान वाफवून घ्यायच्या. मिरच्या वाफतायत तोपर्यंत एक 20 ते 25 लसूण पाकळ्या छान ठेचून घ्यायच्या. आता इथे खलबत्ता नव्हता म्हणून मी कढईमध्ये ठेचले. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता. फक्त इतकंच करा की मिक्सरला वाटून घेऊ नका, त्याची चव इतकी छान लागणार नाही. लगेच बघा 5 मिनिटं झालेली होती. झाकण काढून छान मिरच्या इथे निथळून घेतलेल्या आहेत. पाणी पूर्ण काढून दिलं. पूर्णपणे सुक्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याची देठं काढायची. परत ह्या कढईमध्येच मी सर्व मिरच्या घालून घेतलेत. आता त्याच आपल्याला त्या ठोंब्यानेच आपल्याला छान ठेचून घ्यायचंय. आता इथे बघा या पद्धतीने ठेचून घेतलं की असं छान असं जाडसर असं राहिलं जातं मिरच्यांचं. मग काय खायला सुद्धा तितकंच भन्नाट लागतं. आता इथे मिक्सरला तुम्ही वाटू शकता, पण मिक्सरला वाटल्यावर अगदी बारीक होऊन जाणार, मग ते खायला सुद्धा चांगलं लागणार नाही. परत लगेच ते साईडला ठेवून दिलं. कढईमध्ये तेल घातलं, हिंग घातला, त्याच्यानंतर जिरे घातले चमचाभर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या 20 ते 25 लसूण पाकळ्या घालायच्या. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला जो ठेचून घेतलेला मिरच्या होत्या त्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि छान अगदी मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे अगदी कोरडं झालं पाहिजे, पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे. लगेच त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवरती. एक 2 ते 3 मिनिटं छान वाफवून घ्यायच्या. बघू शकता इथे आपला हा मस्त असं ठेचा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही कधी केलाय का? तर आता याच्यामध्ये काय करायचंय, फक्त आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचंय. व्हिडिओमध्ये दिसतंय या पद्धतीनं आणि छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून द्यायचं. कोथिंबीर घालायची आणि छान आपला इथे ठेचलेला अगदी मस्त असा खरडा तयार झालेला आहे. आता कधी कधी भाजी खाऊ वाटत नाही किंवा भाजीला काही नसतं, तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं वेगळं काहीतरी चवीचं खायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच बनवू शकता. एकदा बनवून अगदी तुम्ही 8-10 दिवस सुद्धा खाऊ शकता. एवढं भन्नाट आणि जबरदस्त चवीला होतो. आता मग काय त्याच्याबरोबर खायला काय तुम्ही चपाती सुद्धा खाऊ शकता. पण आता एकदा या पद्धतीनं भाकरी करून खाऊन बघा. ज्वारीचं असेल किंवा मग बाजरीची असेल, भाकरी करा आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत हा खरडा एन्जॉय करा किंवा ठेचा म्हणू शकतात. एकदा करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. अगदी घरातले सुद्धा म्हणतील परत कधी बनवतेस, एवढा भन्नाट आणि जबरदस्त होतो. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला मात्र नक्की फॉलो करा आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. तोंडाला चव आणणारा हा ठेचा एकदा बनवून पहा. अगदी भाजी खाल्ल्यासारखं भाजी खाचीला एवढं भन्नाट आणि जबरदस्त हा ठेचा लागतो. मग काय आवडला असेल तर फॉलो करूनच घ्या.